नड्डांची एक दोन वाक्य ही हे बिहारमधले मुद्दे आहेत जे मला आता ई पेपर आपल्या त्याच्यातनं तुम्ही काढले. आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोक 20-30 वर्ष इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे यांचं कर्तृत्व एक शून्य, यांच्याकडे काही आचार विचार असं काही नाहीये. भाजपसोबत लढणारी किंवा लढणारा आज कुठलाच राष्ट्रीय स्तरावरील पक्ष नाही, कुठलाच विचार पक्षांकडे नाही. हे फार भयानक आहे. आणखी पुढे जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा एकच म्हणजे इतर संपले, जे संपले नाहीत ते संपतील आणि फक्त आपण टिकणार. हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे. ओडिशा एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष, भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे. पहिला भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केले ऑल्सो एन इम्पॉर्टंट इश्यू. मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे. आणि आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. म्हणजे त्यांच्यासोबत ते आपले हे राजकारणात मी समजू शकतो. पीपल हू कम विथ देम दे आर देअर ओन. आपले जे गुलाम होतील ते काही काळ आपले, त्यांचं काम संपल्यानंतर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील. हे गुलामगिरीकडे आणि त्याचा सगळ्यांनी प्रत्येक पातळीवरती विरोध करायला पाहिजे. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आय एम प्राऊड ऑफ संजय राऊत. पक्ष वाढवत आहेत, ठीक आहे. एक नंतर आपण साधारणतः बुद्धिबळाशी त्याची तुलना करतो. पण आजचं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये बुद्धीचा नाही पत्ता, फक्त बळाचा वापर चाललेला आहे. आणि नुसतं बळ आज तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही जर का इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर यू हॅव पॉवर अँड दॅट इज वाय यू आर ट्राइंग टू डिस्ट्रॉय अदर्स. नसतात, दिवस एक फिरतात आणि मग दिवस एकदा फिरले की तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा नड्डा आवश्यकता आहे. संजय राऊत बद्दल नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. आत्ताच मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन आलो. आई संजय राऊत, आय एम प्राऊड ऑफ संजय राऊत. ही इज अन ओल्ड फ्रेंड ऑफ माइन. आय मेट हिज फॅमिली मेंबर्स. शिवसैनिक आहे, निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतोय. आणि ज्या पद्धतीने त्याला आणि इज नॉट अफ्रेड ऑफ एनीवन. एक वाक्य चांगलं आहे, मरण आलं तरी परवा नाही पण मी शरण जाणार नाही. हे फार महत्वाचं इज नॉट स्केअर्ड ऑफ एनीवन. आणि तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण तिकडे गेलेत, मी असं म्हणेन की आंघोळीला गेलेले आहेत आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती तोपर्यंत आमच्यावरती ते टीका करू शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होईल. सत्तेचा फेस एकदा का उतरला की ते काय आहेत हे लोकांसमोर येईल. तूर्त मला असं वाटतं की आज एक जुनी आठवण जे शिवसेना प्रमुखांनी मलाही सांगितलेली आहे आणि मला असं वाटतं की भाषणात सुद्धा सांगितलेली आहे की दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता आता हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा. आणि त्यावेळेला मात्र इट वॉज प्रेडिक्टेड दॅट हिटलर विल कॉन्कर द वर्ल्ड. ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामोरम व्हायचा. But I remember David Low. Somebody told me that David Low, one of the cartoonists from London, याला घेऊन या जिंदा या मुर्दा used to portray one cartoon and Hitler used to get disturbed. तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का and Hitler used to order his people that arrest David Low, बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि bring him to Germany. This is what is happening in India. The people who are not listening to the government are being arrested. कारण शेवटी 4 स्तंभ आपण आपल्या लोकशाहीचे मानतो आणि या स्तंभांपैकी बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचा सुद्धा आला आणि तुमच्याच पैकी एक आज त्याला अटक झालेली आहे. ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे. After seeing all these things, the way people are being treated in the politics today, I also feel like what Nitin Gadkari said few days back. जर का हौस असेल
तर तुम्ही जनतेसमोर जा. जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाही आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे. तुम्ही तुमचे विचार मांडा, ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले. अगदी काँग्रेस सुद्धा 60-65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. आज काँग्रेसची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण Congress also ruled this country for 60-65 years. Look at what has happened to Congress. So the people who are sitting in power today should understand पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये from the example of Congress. मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती आणि मला ती त्याचा स्पर्शही झाला नव्हता. याचं कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात, पदं असतील, सत्ता असेल, येते जाते परत येते, पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा, लोकांशी नेहमी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे. आज मात्र ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्गुणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही. I just want to tell the people who are in the power today, काळ बदलल्यानंतर do not behave आपण जसे like लोकांशी this. वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्गुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो Tomorrow किंवा शकेल. you might not be in power. ही संस्कृती Time will tell. आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ Time नका. will take revenge. एकनाथ शिंदेनी असं काल सांगितलं होतं जेव्हा ते दौऱ्यात होते आता की जुन्या गोष्टी आहेत, मीही बोलू शकतो, अनेक गोष्टी. जाऊ द्या, त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही. आमच्या केदारनी त्याला उत्तर चांगलं दिलेलं आहे, केदार निगेने उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं जे विधान आहे ते फार घातक आहे आणि गंभीर आहे. ते लक्षात घेता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी आता पुन्हा हा जो मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा एक पुढचा टप्पा झाला, पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे, BJP is trying to finish off the regional parties. भाजपला शब्द मुद्दा म्हणून वापरत नाही. कोश्यारींच्या उद्गारातून We can understand that from what Bhagat Singh Koshiyari said few days back. म्हणजे And today even JP Nadda has said it. हिंदूंमध्ये पुन्हा सांगतो, हिंदूंमध्ये फूट पाडायची, भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि स्थानिक अस्मिता ही चिरडून टाकायची. म्हणजे मराठी माणसाला trying to create drift in among Hindus मराठी असं राजकारण करायचं and demolish the regional aspiration. आणि आपल्या विरोधात जर कोण असतील तर त्यांना चिरडून टाकायचं. असं हे भाजपाचं कारस्थान आता. And they are also trying to throttle the voices who are opposing them. सर, एक प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे आपण प्रादेशिक पक्षांना ताकद देण्याची गोष्ट करता, ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये एक शेवटी एक लक्षात घ्या, त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला आणीबाणीला एक अनुशासन, देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता. कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच पाठिंबा दिला होता. हो, ते अनुशासनासाठी. कारण तो सगळा इतिहास आणीबाणीचा काढला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे, मी महाराष्ट्र पुरतं बोलतोय, दुर्गाबाई भागवत वगैरे, हे सुद्धा साहित्यिक विचारवंत, की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेलं आहे. त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही जिवंत ठेवली होती. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट म्हणजे जसं राष्ट्रपतींची निवडणूक असेल, आणखीन गोष्ट असेल, त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून नसतं. आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली नाहीये, पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी देशातील सर्व राजकीय पक्षांनी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. काही लोकांनी म्हणतो जेव्हा ईडीच्या चौकशा सुरू झाल्या की तुम्ही भाजपशी जोडून घ्या, म्हणून मी म्हणताना हमाममध्ये गेले ते, तो सत्तेचा फेस आहे त्यांच्या शरीरावर. तो फेस गेल्यानंतर मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये, तर ते कळेल. पण याच्यात मला मी पुन्हा सांगतो की जसं आता माझ्या बाजूला अरविंद आहेत, वायकर आहेत, सुनील आहेत, असे अनेक, म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो. तर आमदार आणि खासदार ठीक आहेत, पण माझ्याबरोबर आहे ते दमदार आणि वफादार आहेत. All these people sitting next to me like Arvind and everybody, they are all very loyal to me. They can call us Dalal, but these are actually the Wafadar people. They are the honest loyalists
and my closings. जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी, जितनी सारे पक्ष हैं, सारी पार्टियां हैं, वो खत्म हो जाएगी। आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धिबल, तो इसमें शतरंज नहीं है, बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है। और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूं, जमाना एक रहता नहीं, सारे लोगों के लिए दिन जो है बदलते रहते हैं, अच्छे दिन बुरे दिन। अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग थी, लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं, और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है। तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए। हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो। जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मतलब पूर्ण तरीके से उसे प्रजातंत्र कहते हैं। ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहां रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए, उनके हमाम में गए हैं, वो। अब वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आप? हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी, आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है, और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट। और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है, जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे। तो उन्होंने, मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूं कि पब्लिकली भी कहा था, कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा। तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज्यादा होता था। और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहां, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा जैसे है उसे लेके आओ। तो यही होती है जो तानाशाही की बात होती है, जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए, जब तक उनका उपयोग आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं, बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है तो निकलते हैं। संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण भी नहीं जाऊंगा, उनकी गिरफ्तारी हुई, उस पर आपकी टिप्पणी है क्योंकि आज आप परिवार से भी मिलकर आए? नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है, और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए, ठीक है पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ये झुका नहीं। जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए, और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता। जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा म्हणजे मराठीतली नाही, शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है। एक प्रश्न असा आहे की आपण जे बोलले की तो वेळ यायची आहे विरोधकांना एकत्र घेण्याची, यायची आहे नाही, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही, आता आपण मध्ये आहोत। आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे, की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू, असा त्याचा कंसातला अर्थ आहे। पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचाही हिंदुत्व आहे, शिवसेनेचं हिंदुत्व, आता हे विषय सगळे झालेले आहेत। पक्षांना एकत्र घेऊन आपण चालणार का? शिवांगी फ्रॉम जी न्यूज, मेरा सवाल ये है कि मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भोपू अब अंदर चला गया। मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकारच कोर्टात चॅलेंज झालेलं आहे। नहीं, पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में। तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं है। बंगालमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते आहे, कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलाय, काही चर्चा झाली? असं आहे की ममता दीदी आहेत, केसीआर आहेत, असे काही लोक हे संपर्कात आहेत, पण जसं मी म्हटलं ना, काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे। आणि जसं मी परवा आपल्या कोश्यारींना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं ओठावरती आलं अनावधानाने, की
महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरडण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्यासमोर आणलं. तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं ओठावरती आलं की त्यांना या देशात आता दुसरे कोणतेही पक्षच नकोय, म्हणजे हुकुमशाही पाहिजे याचा असं त्याचा अर्थ झाला. सर, माझा आपको नहीं एक लगता मुद्दा असा आहे कहीं ना की कहीं संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचं अजून एकही वक्तव्य आलं नाहीये. तुम्ही पण तुम्ही बोला. आता- तर अशी एक चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का, यावर तुम्हाला नाही, काय? मला या फालतू प्रश्नाला उत्तर द्यायची नाहीये, कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो. पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत. Sanjay Raut is संजय like my माझा family. मित्र आहे. I just आणि went to his म्हणून house. मी आरोग्य करतोय. तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि He is a true Shiv या fan, दंडेलशाही Sanjay Raut. विरुद्ध न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे. तो पण